अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत। महेंद्र, दोन बातम्या आहेत। एक तर पहिल्यांदा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे। संजय राऊत सुद्धा या बैठकीला होते। काय नेमक्या कोणकोणत्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली आहे? नक्कीच जगदीश, जसे उमेदवारी अर्ज आज भरण्याची शेवटची तारीख होती आणि झाल्यानंतर राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते। तब्बल 2 तास जी आहे ती त्यांनी चर्चा केली आहे। त्यांच्यासोबत संजय राऊत, ठाकरे गटाचे खासदार, ही उपस्थित होते। त्यामुळे आता नेमकं प्रचाराची रणनीती किंवा प्रचार कशा पद्धतीने केला पाहिजे त्यासाठी जाहीरनामा जाहीर करणे असेल किंवा संयुक्त सभा असतील किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मुलाखती असतील, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली आहे। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईसाठी काही करणार ह्या संदर्भात, मुंबईच्या विकासाच्या संदर्भात किंवा रस्ते नाले यांच्या जे मुंबईच्या स्वच्छतेच्या संदर्भात ही चर्चा होती। त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित मुलाखत देणार आहेत या संदर्भात ही चर्चा झाली। आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर प्रामुख्याने प्रचार जो आहे तो आता कसा करणार आहेत किंवा संयुक्त सभा कुठे असणार आहेत, किती सभा असणार आहेत, हे यावरही चर्चा झाली। आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ज्या त्या पक्षांनी एबी फॉर्म दिल्यानंतर बंड झाला होता, त्या बंडोबांना थंड करण्यासाठी ती चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बंडोबांना थंड नाही केलं तर त्याचा फटका आहे तो आपल्या उमेदवारांना पडू शकतो। मात्र महेंद्र, या बंडोबांना थंड करण्यासाठी काय नेमकी रणनीती आखण्यात आली आहे? पाहायला मिळते पक्षाकडून या सगळ्या जे बंडखोर आहेत किंवा जे इच्छुक होते ते नाराज आहेत, त्या सगळ्या लोकांना ते ठाकरे गटाकडून जे ते किंवा राज ठाकरेंच्या पक्षाकडून बोलवण्याचं जे ते चर्चा झाली आहे। त्यामुळे यांची मनधरणी करणं फार महत्त्वाचं आहे, एक आव्हान असणार आहे। नाहीतर याचा फटका आहे तो कुठेतरी या निवडणुकीत जे आहे तो ठाकरे बंधूंना पडू शकतो। त्यामुळे या लोकांची मनधरणी कितपत होते किंवा त्यांना जे ते काही त्यांना दुसरा पर्याय किंवा काही त्यांची मनधरणी कशी करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जगदीश। आणि दुसरी एक बातमी आहे, भाजपानं बंडखोरांना थंड करण्यासाठी रणनीती आखलेली आहे। जिल्हाध्यक्षांकडून बंडखोरांची यादी मागवलेली आहे। भाजप काय या बंडखोरांवर नंतर कारवाई करू शकतं यासाठी ही यादी मागवली आहे? नक्कीच जगदीश, ज्या पद्धतीने सगळीकडेच उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जेव्हा आपल्याला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ते सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली। काही नाराज आहेत, त्यांनी अक्षरशः टाहो फोडलेले पाहायला मिळाले। मात्र असे जे नाराज आहेत ते पक्षासाठी कुठेतरी त्रासदायक ठरू नये म्हणून भाजपने एक पाऊल पुढे जात या सगळ्या बंडोबा किंवा जे नाराज आहेत त्यांच्या सगळ्यांची ती यादी तयार केली आणि या सगळ्यांची एक बैठक आहे ती लवकरच घेऊन या सगळ्यांवरती त्यांना समाधानकारक त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावरती काही तोडगा काढता येतो का, त्यांना समाधानकारक त्यांचा सन्मान येतो राखला जातोय का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत ही त्यांची बैठक आहे, चर्चा होईल, त्यांना कितपत यश मिळतंय भाजपला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, धन्यवाद महेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल।